आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पृथ्वीराज चव्हाण यांचं युद्ध मोहम्मद घौरीबरोबर झालं आणि 1192ला आणि 1191ला. आणि या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाणांचा पराभव झाला आणि या ठिकाणी घोरी डायनेस्टीनंतर स्लेव डायनेस्टी जी आहे ती स्थापन झाली 1192 नंतर. म्हणजे 2 युद्ध झाली. पहिल्या युद्धामध्ये सडकून मार खाल्ला मोहम्मद घौरीनी, पण दुसऱ्या युद्धामध्ये तो जिंकला आणि कप्ताने पृथ्वीराज चव्हाणांना जे आहे ते पकडलं, त्यांचे डोळे काढले. जसे आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची हत्या औरंगजेबाने केली किंवा त्यांना बलिदान प्राप्त झालं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना, त्याप्रमाणे पृथ्वीराज चव्हाण जे आहे त्या पृथ्वीराज चव्हाणांना सुद्धा बलिदान प्राप्त झालं. मोहम्मद घौरी जो आहे त्यांनी कप्ताने त्यांना जे आहे ते वीरगती प्राप्त झाली. तर अशा एका ठिकाणी आपण इंद्रप्रस्थ आणि त्या ठिकाणीच लोधी डायनेस्टी एस्टॅब्लिश झाली होती. जे आपले हिंदू राजे होते त्यांचा हत्या करून, त्यांचा कप्तानी मारून या सल्तनती स्थापन झाले जे परकीय होते. तर आपण हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. धन्यवाद. नमस्कार, सह्याद्री हिस्ट्री टी व्हीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आपण आलो आहे लोधी गार्डनला. पूर्वी या गार्डनचं नाव जे आहे ते लेडी विलिंग्टन गार्डन होतं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. स्वातंत्र्यानंतर या गार्डनला लोधी गार्डन असं नाव देण्यात आलं. 15व्या आणि 16व्या शतकातलं जे स्ट्रक्चर आहे ते या ठिकाणी आपल्याला दिसतंय. या ज्या गार्डनच्या मध्यभागी लोधी जी डायनेस्टी आहे त्या लोधी डायनेस्टीचे अनेक मकबरे आहेत. आपल्याला माहिती आहे की भारतात आलेल्या आक्रमकांपैकी लोधी डायनेस्टी ही एक महत्त्वाचा आक्रमक होते आणि त्यांनी भारतावर राज्य केलं. आणि इथली जी मूळ घराणी होती, राजपूत घराणी होती, भारतीय घराणी होती, तर त्यांना पराभूत करून कप्ताने पराभूत करून राज्य हस्तगत केलं होतं. आणि मग त्यानंतर असे कारंजे वगैरे त्यांनी बांधले होते. मागं बघा आपल्याला एक उत्तम स्ट्रक्चर दिसतंय आणि हे स्ट्रक्चर इस्लामिक कल्चरप्रमाणे आहे. या ठिकाणी ही जे स्ट्रक्चर आहे तर त्या स्ट्रक्चरवर ढाचे पण बांधलेले दिसतात एकदम व्यवस्थित. तर मूर्तिकलेला इस्लाममध्ये महत्त्व नाही आहे, त्यामुळे इथे वेगवेगळ्या प्रकारचे नक्षीकाम आपल्याला केलेलं दिसतं. कुठल्या प्रकारचं तर पानं, फुलं, त्यानंतर पक्षी यांच्यापासून नक्षीकाम करायचे आणि त्या प्रकारे कन्स्ट्रक्शन या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत. आपण बघूया ती. मध्ययुगातलं एक महत्त्वाचं ठिकाण आहे. याला आत्ता सरकारने लोधी गार्डन असं नाव दिलेलं आहे. पूर्वी ब्रिटिश काळात याच स्ट्रक्चरचं नाव किंवा याच परिसराचं नाव हे लेडी विलिंग्टन गार्डन होतं. स्वातंत्र्यानंतर ते बदलण्यात आलं. जे सत्ताधारी असतात ते स्वतःचं नाव देण्याचा प्रयत्न करतात, पण भारताची खरी ओळख तर हिंदुत्वच आहे. त्यामुळे तुम्ही समजू शकता की आक्रमकांनी कशी नावं बदलली आणि त्याचे हे उदाहरण आहे. लेडी विलिंग्टन गार्डन असेल नाहीतर लोधी गार्डन असेल. आपण आता स्ट्रक्चर बघूया, इस्लामिक स्ट्रक्चर. हे दरवाजे, त्यानंतर आतमध्ये गेल्यानंतर जी मिळणारी शांतता आहे ती आपल्याला आवाज देते की कशा पद्धतीनं भारतीयांवर अन्याय अत्याचार या परकीय राज्यकर्त्यांनी केले आणि स्वतःच्या कबरी बांधल्या. समोर आणखीन एक चांगलं स्ट्रक्चर दिसतंय, बघूया. इथे पण इस्लामिक कल्चर, इंडो इस्लामिक कल्चरचं एक वेगळं उदाहरण आहे आक्रमकांनी या ठिकाणी बांधलेलं. लोधी घराण्याच्याच सगळे मकबरे आहेत या ठिकाणी. आपण आणखी मकबरा बघूया पलीकडचा.
ही बाग आहे ती सरकारने खूप छान फुलवलेली आहे. आपण सुरुवातीला एक कारंज बघितला, हा कारंज पण या गार्डन मधला आहे. वेगवेगळ्या प्रकारचे फुलं या गार्डन मध्ये लावली आहे. तुम्ही जर दिल्लीमध्ये आला तर नक्की बघा हे गार्डनला, या गार्डनला भेट द्या. खूप छान वाटतंय. पण हे बघत असताना फक्त एक लक्षात ठेवा की आक्रमकांनी कपटाने आपल्या भारतीयांना हरवून या ठिकाणी असल्या प्रकारची स्ट्रक्चर बांधली. एक सुंदर स्ट्रक्चर या ठिकाणी दिसतंय. साधारण अशी स्ट्रक्चर ज्या ठिकाणीच बांधलेली आहे, ज्या ठिकाणी पूर्वी काही ना काही हिंदूंचं महत्वाची ठिकाणं होती. या ठिकाणी माहिती दिलेली आहे. 15व्या आणि 16व्या शतकामधलं हे बांधकाम आहे. इथं लिहिलंय शीश गुंबद असं नाव दिलेलं आहे. शीश गुंबद किंवा शीश घुमट असं आपण मराठीत म्हणू शकतो. लोधी वंश के सुल्तानों के राज्यकाल में 2 प्रकार के मकबरे का निर्माण हुआ. चौकर और दूसरा जो है वो दक्षिण में स्थित बड़ा गुंदब चौकर नमूने पर बने हैं. म्हणजे चौकोनावर आधारित हे जे गुंदब आहेत ते बनलेले आहेत. तर प्रनौर प्रटपहलू असं ते म्हणतात त्याला. आपण आता या मकबऱ्याच्या आतमध्ये पण जाऊन बघू. या इथे त्यांनी माहिती दिलेली आहे सगळी शीश घुमटाची. मगाशी पण एक असाच घुमट आपण बघितला. आपण घुमट आणि आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कबरी आहेत आणि ह्या कबरी लोधी डायनेस्टीच्या आहेत. या ठिकाणी पर्यटक आलेले आहेत बघायला. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भारतातल्या महत्त्वाच्या आक्रमकांपैकी एक आक्रमक लोधी आक्रमक होते. इस्लामिक बांधकामाचा नमुना आहे. तुम्हाला मंदिर असल्याचा पण फील येईल. जशी इंडो इस्लामिक कल्चरचं बांधकाम असल्यामुळे ते कदाचित असावं किंवा मंदिर पाडून पण हे बांधलं असावं. ही बांधकामं काय नुसतीच नसतात. ही बांधकामं आपल्याला साक्ष देतात इतिहासाची, इतिहासातल्या घडलेल्या घटनांची. आणि आपला सह्याद्री हिस्ट्री TV चॅनल या इतिहासातल्याच अशा गोष्टींना बोलतं करतो, त्यांना जागृत करतो. त्यामुळे आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा. या लोधी डायनेस्टीच्या कबरी आपल्याला सांगतायत की त्यांनी त्यांच्या आयुष्यात काय काय कांड केले असतील. हे एक महत्त्वाचे आक्रमक होते.
हा संपूर्ण परिसर हा लोधी गार्डन या नावाने प्रसिद्ध आहे. आत्ता पूर्वी लेडी विलिंग्टन गार्डन या नावाने प्रसिद्ध होता.